सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाळ्यात नद्यांना मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होत असल्याने शेतीचे नुकसान तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना घडतात। यासाठी नद्यांमधील गाळ उपसा करणे महत्त्वाचे असल्याने नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधील गाळ उपसा करण्यास सुरुवात झाली आहे। कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे या गावातून वाहणाऱ्या हातेरी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी शासन स्तरावर स्थानिक नागरिकांनी पाठपुरावा केला। त्या पाठपुराव्याला यश आले असून हातेरी नदीतील गाळ उपसा सुरू झाला आहे। याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। गाळ उपसा सुरू झालेला आहे हातेरी नदीतला आणि ही हातेरी नदी आमच्या वेताळ बांबर्डे गावातून वाहत आहे आणि ह्या हातेरी नदीत अतिशय वेगाने वाहत असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनीची धूप होत होती, शेती बागायतीचं नुकसान होत होतं। त्या ठिकाणी आम्ही भाजीपाला लागवड करत असू किंवा अन्य काही आम्ही शेती प्रयोग करत असू, तर त्या ठिकाणी आमच्या जमिनीची धूपच झाली। म्हणजे कमीत कमी एका शेतकऱ्याची 5-5, 10-10 गुंठे जमीन पूर्णपणे नदीपात्रात गेली। त्याच्यामुळे अगदी लागती माळाची झाड म्हणा किंवा बागायती म्हणा ही सगळी नदीपात्रात वाहत होती। परंतु आता हे काम सुरू झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या नदीपात्रात गाळ साठल्यामुळे पूरस्थिती फार मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायची। आमची जी लगतची घरे आहेत त्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरायचं आणि पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्हाला स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नव्हता। आणि अशा परिस्थितीत जायचं कुठे, तर ह्या ठिकाणी आता सगळ्या ग्रामस्थांनी मिळून आमचे खास करून सामंत साहेब त्यांनी मिळून ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ह्या कामासाठी अतिशय वेगाने गती देत आहेत। हे बघून बरं वाटलं। प्रशासन सुद्धा फार मोठ्या अतिशय वेगाने काम करतंय। त्यांनी आता आपण पाहिलंच नदीपात्रात काम चालू आहे, व्यवस्थितपणे त्यांच्या मशिनरी उभ्या आहेत, त्यांचे ऑपरेटर्स वगैरे सगळं उभे आहेत, सगळं चांगलं काम चालू आहे आणि आम्हाला आनंद आहे। कदाचित यावर्षी ह्या गाळाचं नियोजन झाल्यानंतर पूरस्थिती थोड्याफार प्रमाणात का होईना पण नियंत्रणात येईल। याबद्दल मी प्रशासनाचे आणि सर्व अधिकाऱ्यांचे मी खूप आभार व्यक्त करतो। आपलं नाव? महेश जनार्दन मिस्त्री। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।